नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव भारत सेना. मी या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगण्याचं काम करत असतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एकही गव्हर्नमेंटची स्कीम आणि एकही सरकारची योजना ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही. मित्रांनो, सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते, परंतु ते तुम्हाला कोणी सांगत नाही. तर मित्रांनो, निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक गव्हर्नमेंट स्कीमचा, सरकारी योजनांचा लाभ मिळवा आणि तुमचा हक्क बजावा. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सोलर फ्लोअर योजनेबद्दल या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा. ठीक आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. त्याच्याशिवाय अर्धवट माहिती मित्रांनो या ठिकाणी घेऊ नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो बघा, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोफत सोलर फ्लोअर योजनेबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे. याच्यासाठी काय अटी आहे, काय शर्ती आहे, काय महत्त्वाचे निकष आहेत, कागदपत्र आहे, हा फॉर्म तुम्हाला कुठं भरायचा आहे आणि किती दिवसामध्ये तुम्हाला आहे मोफत सोलर फ्लोअर चक्की आहे, पिठाची गिरणी आहे, हे तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी भारत सरकारकडून तुम्हाला जे ग्रामीण भागातील महिला आहे, अशा महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी, त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये या सोलर चक्कीचा वापर करण्यासाठी, जेणेकरून जे आजकाल इलेक्ट्रॉनिक वीज आपण वापरत आहोत, अशा इलेक्ट्रॉनिक विजांचा वापरसुद्धा या ठिकाणी कमी करण्यासाठी हे सोलर ऊर्जा वापरण्यात येत आहे. म्हणून ग्रामीण भागातील महिलांना या ठिकाणी अशा प्रकारच्या मोफत सोलर फ्लोअर योजनेचा लाभ पाठवण्यात आलेला आहे. तर यासाठी तुम्हाला ₹1 द्यायचा नाही आहे. जर कुणी अधिकाऱ्याने पैसे मागल्यास त्याची कंप्लेंट या ठिकाणी करावी. तर बघा, तुमच्या जवळच्या अन्न व कडधान्य विभागामध्ये तुम्ही याचा अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये कॅफेवरती जाऊन कम्प्युटरवरती तुम्ही या ठिकाणी मोफत सोलर फ्लोअर योजनेसाठी मोफत सोलर पिठाच्या गिरण्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुमचं आधार कार्ड लागेल आणि तुमचं बँक पासबुक लागेल. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड लागेल, महत्त्वाचे कागदपत्र लागतील. त्याचबरोबर मित्रांनो, एक सर्वात महत्त्वाची वाट म्हणजे संबंधित महिला ही भारताची नागरिक असली पाहिजे. त्याचबरोबर ही जी महिला आहे, हिचं वय 20 वर्षापेक्षा कमी नसावं. संबंधित महिलेचं वय 21पेक्षा जास्त असावं, 21पेक्षा कमी असू नये. कारण मित्रांनो, जर 21पेक्षा कमी जर वय असतं तर या ठिकाणी प्रत्येक मुलीने, सर्वसामान्य मुलीने सुद्धा या ठिकाणी तिचे हात धुवून घेतले असते. आणि असो मित्रांनो, तर 21 याची अट ठेवलेली आहे. 21 वर्षापुढचीच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी त्याचबरोबर आणखी मी तुम्हाला काही अटी व शर्ती सांगणार आहे. तुमचं उत्पन्न या ठिकाणी 80,000पेक्षा कमी असलं पाहिजे. ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना या ठिकाणी ती मान्य आहे. सर्वप्रथम जे पात्र महिला आहेत यांच्या नावाची यादी तयार होईल आणि नंतर त्यांना या ठिकाणी मोफत पिठाची गिरण्या मिळणार आहे. सोलर पिठाची गिरण्या आहेत या. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये लाखो महिला या योजनांचा फायदा घेत आहे. समाजामध्ये, आपल्या भारतीय समाजात असं बघायला मिळते, अशा बऱ्याचशा महिलांसाठी योजना असतात. आता गुलाबी पिंक ॲटोसुद्धा महिलांसाठी योजना आलेली आहे. परंतु आपण मित्रांनो समाजात बघतो, त्या गुलाबी ॲटोला ब्लॅक ॲटो बनवून संबंधित महिलेचे हजबंड आणि महिलेचे पती या ठिकाणी महिलेच्या नावावरती पैसा घेण्याचं काम, त्यांच्या वस्तू विकून टाकण्याचं काम किंवा त्या वस्तू घेण्याचं काम आपल्याला बघायला मिळतं. आता सोलर चक्की महिलांसाठी आहे, परंतु याच्यावरून या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकतात. ठीक आहे. या उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा याच्यामार्फत करू शकतात. तर खूप छान योजना आहे या सोलर चक्कीची. निश्चितच मित्रांनो, तुम्ही यासाठी अर्ज करा. अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या
ग्राहक सेवा केंद्रावरती ई सेवा केंद्रावरती सायबर कॅफेवरती करायचं आहे, ठीक आहे. किंवा तुमच्या घराजवळ जर मोफत कडधान्य किंवा अन्न विभाग असेल तिथं करू शकता. परंतु मला नाही वाटत की सरकारी काम 10 महिने थांब असा प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सरळ ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या मोफत पिठाची गिरणी जी योजना आहे तिथं जा. आणि अधिक माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती दिलेली आहे, ते सुद्धा वाचू शकता. पेनाने अटी व शर्ती लिहून घेऊ शकता. आणि खूप महत्त्वाची योजना आहे. भारतातील लाखो महिला याचा फायदा घेत आहेत. तुम्ही पण याचा फायदा घ्या, जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना अशा प्रकारे हे मिळत आहे. आपल्या भारतामध्ये केलं तर सर्व काही होते. मग तुम्ही अटीत बसा नका बसू असं मी नाही म्हणत आहे. असं समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे. कारण गव्हर्मेंट जॉबवर असलेला व्यक्ती रेशन जर घेऊ शकतो, याचा अर्थ शहरी भागातल्या महिलासुद्धा या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परंतु शहरी भागातल्या महिला अलाउड नाही आहे. फक्त ग्रामीण भागातल्या महिला यासाठी अलाउड आहे. परंतु शहरी भागातल्या महिला घेऊ शकतात. कारण आपल्या भारतामध्ये खूप गैरव्यवहार चालतात, म्हणून मला तसं वाटते, ठीक आहे. कारण तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोरच किती गव्हर्मेंटची व्यक्ती आणि या ठिकाणी चुकीचा वापर करून भ्रष्टाचार करतात. असो, ठीक आहे. तर या योजनेचा फायदा घ्या मित्रांनो. याचा फॉर्म भरा. सर्व अटी कागदपत्र मी डॉक्युमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर प्रश्नसुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि माझे शॉर्ट्स मी बनवलेले आहेत. माझे शॉर्ट्ससुद्धा तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सरकारी योजना आणि गव्हर्मेंटच्या स्कीम माहीत पडतील. मी एकमेव यूट्यूबर आहे तो गव्हर्मेंटची स्कीम आणि सरकारी योजना सांगतो. तर मित्रांनो, मी गॅस सिलेंडरच्या सबसिडी KYC वर एक व्हिडिओ बनवला, तो पण बघून घेता. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.